फ्लावरची भाजी म्हटली की आपल्याला वाटतं की काय उग्र वास येतो, आता कोण खाणार? पण नाही हां. यामध्ये एक असा सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहोत ना, की यामुळे ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणची भाजी खातील. तर अगदी आमच्या पद्धतीने साधी सोपी अशी फ्लावरची भाजी नक्की बनवून पहा. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी फ्लावर घेतला आहे. तसे फ्लावरनं छोटे तुकडे करून घेतलेत. तर यामध्ये आपण फ्लावरची भाजी असते ना, त्याची हिरवी पाने तीसुद्धा बारीक चिरून वापरली तरी अजूनही भाजी छान बनते हां. तर यामध्ये आता सिक्रेट जे आपलं आहे साहित्य ते म्हणजे ही मसूर डाळ. तर एक मोठा चमचा इतकी मसूर डाळ घेतली मी. साधारण पावशेर फ्लावरला एक पाववाटी मसूर डाळ वापरायची. कांदा, टोमॅटो चिरून घेतला आहे, लसूण नेहमीप्रमाणे आपले आलं लसूण पेस्ट. आता कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलं आहे. यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा, आवडत असेल तर अख्खे थोडे खडे मसाले, दालचिनी, तमालपत्र वगैरे घातले ना तरीसुद्धा ही भाजी मस्त बनते. पण या ठिकाणी मी तेलामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा घातला आहे आणि आता यामध्ये असेल तर थोडा ताजा कढीपत्तासुद्धा घालायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा. तर कांदा या भाजीमध्ये थोडा लांब चिरून घेतला तरी चालतो किंवा मी अगदीच असा बारीक असं चिरून घेतला आहे. तर आता कांदासुद्धा घालूया आणि परतवून घेऊया. कांदा थोडा होत आला म्हणजे टोमॅटोसुद्धा घालायचं आहे. तर टोमॅटो, कांदा यामुळे भाजी तर मस्त बनतेच. पण यामध्ये अगदीच आपण जी वापरली ना मसूर डाळ ती भिजवून वगैरे ठेवली नव्हती. अगदी भाजीसोबत ना धुवून घेतली आणि आता वापरतो आहे. तर आधीच भाजीमध्ये घालण्यासाठी ही डाळ भिजवून ठेवली तर मग खूप जास्त शिजली जाते. तर त्याऐवजी डाळ जी आहे ती न भिजवता यामध्ये आपल्याला अशी पटकन वापरायचे. अगदी आपली जी भाजी निवडून घेतली ना तर त्याच्यासोबतच ही डाळ ना धुवून घ्यायची. तर साधारण एक मोठी अ, साधारण एक छोट्या 5 वाट्या असेल तर त्याला किंवा 3 वाटी असेल तर त्याला 1 वाटी डाळ याप्रमाणे किंवा अगदीच थोडीशी अशी घातली तरीसुद्धा चालते. तर आता कांदा मस्त भाजत आला आहे. तर यामध्ये आता टोमॅटो, नेहमीप्रमाणे आपली आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर मला फोडणीमध्येच घालायची सवय आहे. तर आता घातलं आहे आणि व्यवस्थित मस्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर परतवून घेऊ आणि आलं लसूण पेस्ट. सकाळच्या घाईमध्ये डब्यांसाठी होणारी अशी झटपट भाजी आहे ही आणि अगदीच टेस्टी बनली जाते. तर आता आपण यामध्ये जी मसूर डाळ वापरली ना त्यामुळे अगदी उग्रपणा जो भाजीचा असतो ना फ्लावरचा तो निघून जाते. किंवा अगदीच आपल्याला ही मसूर डाळ वापरायची नसेल ना तर फ्लावर थोडासा मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा. यामुळे सुद्धा त्याचा वास जो असतो तो थोडा निघून जातो. तर आता मस्त असा कांदा, टोमॅटो भाजला गेला आहे. तर आता यामध्ये मस्त असे मसालेसुद्धा घालूया. मसाल्यांमध्ये आता नेहमीच आपलं साठवणीचं लाल तिखट. तर ना आता लवकरच साठवणीच्या लाल तिखटाची ना रेसिपी येणार आहे. त्यासाठी चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअरसुद्धा करा. त्यामुळे समोरील बेल आयकॉन दाबा म्हणजे ना येणारे आपले पटपट अशा रेसिपीज तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटेल. आता फ्लावरच्या धुतलेल्या भाजीसोबतच डाळही घातली मी. तर डाळ भिजवली नव्हती. भिजवून ठेवायची नाही नाहीतर मग यामध्ये ना भाजीमध्ये खूप जास्त शिजली जाते. आता या भाजीमध्ये काही खूप जास्त पाणी घालायची गरज नसते. मसाले घालू साठवणीचं लाल तिखट घेतलं आहे, कसुरी मेथी घेतली आणि थोडा कांदा लसूण मसाला, हळद घेतले. तर घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर अगदी वाटण वगैरे न करता सकाळच्या घाईगडबडीमध्ये डब्यांसाठी पटकन आणि अगदीच चविष्ट चटपटीत अशी भाजी ना सगळ्यांनाच आवडते. व्यवस्थित मिक्स केलं 1-2-3 मिनटं या मसाल्यांमध्ये भाजी ना परतून घेतली म्हणजे भाजी चवीला भारी बनते. व्यवस्थित मिक्स झाली. आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालू. खूप जास्त पाणी घालून शिजवलं तर भाजी आणि डाळ एकच होऊन जाईल. त्यापेक्षा ना अगदी थोडंसं पाणी घालून ही भाजी आणि डाळ ना ही मस्त अशी शिजवून घ्यायची. यामुळे ना अगदी काय मस्त चव येते ना. या पद्धतीने नक्की एकदा फ्लावरची भाजी जाई ना ती थोडीशी अशी मसूर डाळ घालून बनवून पहा. तर अशाच साध्या सोप्या रेसिपी मांडण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता थोडंसं पाणी घातलं या ठिकाणी पाहू शकता. अगदी थोडं घेतलं आहे म्हणजे भाजी शिजायला हवी ना आणि डाळही घातली. तर थोडेसे आता शिजवून घेऊ. झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटामध्ये भाजी आपली शिजून मस्त अशी तयार होते. त्या ठिकाणी मी झाकण ठेवलं, तिने वाफून घेतलं होतं. मस्त एक 7 मिनटामध्ये मस्त अशी आपली भाजी मस्त शिजून तयार झाली होती. ती अगदी याचा उग्र वास वगैरे न येता अशी अशी डाळीतली फ्लावरची भाजी या ठिकाणी पाहताय तुम्ही शिजत आली. तर अजून 1-2-3 मिनटं शिजवून घ्यायची. अधेमध्ये 1-2 वेळा अशी मिक्स करून घेतली, थोडी हलवून घेतली म्हणजे खाली लागणार नाही आणि आपल्याला अंदाजही येतो
काय यामध्ये आधी पाणी लागणार आहे का, काही मसाले लागणार आहे का, त्यानुसार आपण कमी जास्त घालून घ्यायचे आहेत. आणि फायनली आपली भाजी मस्त अशी शिजून तयार झाली. मस्त अशी ती घरभर खमंग पसरतो. कसुरी मेथी वापरली, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, यामुळे अगदी मस्त बिना वाटणातली डाळ घातलेली ही फ्लावरची भाजी ना एकदा नक्की बनवून पहा. तर अशाच ना साध्या सोप्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. रेसिपीज आवडत असतील तर नक्की मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. एकदा नाही फ्लावरची माझ्या पद्धतीने भाजी मसूर डाळ घालून बनवून पहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ना या रेसिपीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.